गेल्या 4 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पडत असलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे शहरात उबदार कपड्यांची मागणी झपाट्याने वाढली आहे। सकाळ सायंकाळ अचानक घटणारे तापमान, थंड वाऱ्याची झुळूक आणि शीतल लहरींमुळे हिवाळ्याची खरी चाहूल लागली असून उबदार कपडे खरेदीसाठी दसरा चौकासह महाद्वार रोड, ताराबाई रोड, ज्योतिबा रोड परिसरात ग्राहकांची मोठी वर्दळ पाहायला मिळत आहे। दसरा चौकातील फुटपाथ स्टॉल्स, हातगाडी विक्रेते आणि तात्पुरती उभारण्यात आलेली दुकाने थंडी वाढताच रंगतदार झाली आहेत। शहरातील सर्व वयोगटातील नागरिकांपासून ग्रामीण भागातील रहिवासीही येथे खरेदीसाठी धाव घेत असल्याचं चित्र दिसत आहे। 3 महिन्यांच्या बालकांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी स्वेटर, हातमोजे, कानटोपी, मफलर, टोप्या, सॉक्स तसेच विविध डिझाईनमध्ये जॅकेट आणि हुडीज सुद्धा उपलब्ध आहेत। यामध्ये हाफ स्वेटर 300 ते 500 रुपये, फुल स्वेटर 350 ते 700 रुपये, हातमोजे 70 ते 120 रुपये, कानटोपी 70 ते 150 रुपये तर जॅकेट 800 ते 1500 रुपयांपर्यंत उपलब्ध असल्यानं ग्राहक परवडणाऱ्या किमतीत खरेदीचा आनंद घेत आहेत। विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार यंदा स्वेटर ते जॅकेटचे तब्बल 15 पेक्षा जास्त प्रकार उपलब्ध असून हलक्या वजनाचे पण अत्यंत उबदार कपडे ग्राहकांना अधिक आकर्षित करत आहेत। गेल्या 3 दिवसात 5 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत खरेदीला विशेष जोर वाढतो। सायंकाळच्या वेळेला स्टॉल समोर रांगा लागत आहे। काही दुकानांमध्ये विंटर कॉम्बो ऑफर, फॅमिली डिस्काउंट्स तसेच खरेदीसोबत थंडीपासून संरक्षण करणारी फेस मास्क किंवा सॉक्स भेट असे उपक्रमही राबवले जातात। विक्रेत्यांच्या माहितीनुसार गेल्या वर्षीपेक्षा यंदा विक्रीत 25% अधिक वाढ झाली आहे। अनेक विक्रेत्यांनी तर अतिरिक्त स्टॉक मागवण्यास सुरुवात केली असून थंडी आणखी वाढल्यास विक्रीत मोठी भर पडेल असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय। हवामान खात्याकडून पुढील काही दिवस तापमानात आणखी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्यानं उबदार कपड्यांच्या खरेदीत आणखी वाढ होणार असल्याचं संकेत मिळत आहेत। सकाळी धुक्याची चाहूल, सायंकाळी थंडीचा बोचरा आणि ढगाळ वातावरण यात नागरिकांनी हिवाळ्याची तयारी सुरू केली आहे। जनप्रवास लाईव्हसाठी कॅमेरामॅन आकाश कांबळे सोबत अमृता पवार, कोल्हापूर।